विद्यार्थी मित्रांनो, मन तुमचं परत-परत म्हणतंय तुम्हाला, भीती दाखवतंय, की अभ्यास झालेलाच नाहीये. झिरो स्टडी, झिरो स्टडी माझ्याकडून काय होणार नाहीये. तुमच्या मनाला सांगा, की होणार आहे. स्ट्राँग बना थोडंसं. मला तुम्ही फॉलो करताय गेले 2-3 दिवस होमवर्क दिलेला करताय तुम्ही होमवर्क. जे देईन ते तुम्ही टार्गेट कंप्लीट केलंय, बरोबर? मग आज जरा अवघड टार्गेट देतो. 2 वाजता आपल्या WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर प्रोव्हाईड करतो. फिजिक्सचा आम्ही प्रोव्हाईड केलेला आहे. आता केमिस्ट्रीचा पेपर मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. बरं, अभ्यास पण करून घेतो ना. मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीचा पेपर म्हणलं, की सुरुवात करायची अभ्यासाला डेफिनिशन पासून. कोणत्या डेफिनिशन्स इम्पोर्टंट आहेत रे? सांगू का तुम्हाला? आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन. पुन्हा तुम्हाला सांगू का? ऑस्मॉसिस, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, वॅन टॉप फॅक्टर, ओके. आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? अजून डेफिनिशन्स ढिगाण आहेत. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, खूप आहेत डेफिनेशन. पण थांबा ना, या करा पहिल्यांदा. ग्रीन केमिस्ट्री वेळ लागतो. समजतंय रे, ग्रीन केमिस्ट्री कन्सेप्ट कळते ना, की आपल्याला पोल्युशन कमी करायचंय. बऱ्याचशा गोष्टी कळतायत. पण डेफिनिशन लिहिताना प्रॉब्लेम होतोय मुलांना. त्याचप्रमाणे एन्थाल्पीज, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ एटॉमायझेशन, एन्थाल्पी ऑफ इव्हॅपोरेशन, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणूया आपण बॉन्ड एन्थाल्पी. एन्थाल्पीच्या जेवढी डेफिनिशन्स आहेत ना, सॉरी जेवढ्या डेफिनिशन्स आहेत ना, सगळ्या करायच्या. इंटर हॅलोजन कंपाउंड, इंटरस्टिशियल कंपाउंड्स. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन मध्ये आणि हे ग्रुप 16, 17, 18 मध्ये हे असले वेगळ्या-वेगळ्या डेफिनिशन्स आहेत ना, हे अगोदर करा. ओके, जरा टफ असणार आहे. म्हणजे बोर्डच्या एक्झाममध्ये एक्झामच्या वेळेस आपल्याला कमी वेळेत डेफिनिशनची रिव्हिजन होईल. बाकी सांगतो की तुम्हाला 2 ओर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर म्हणजेच आयसोटोनिक. हो, सेम वरनं आठवलं मला. मग आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम बरोबर ना? नाही, 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 नाही. थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल, मेकॅनिकल हे थर्मोडायनामिक्समध्ये आहे, पण फिजिक्स मधल्या थर्मोडायनामिक्समध्ये आहे. आपण तर केमिस्ट्रीचा अभ्यास करतोय. पहिलं टार्गेट काय आज? आज प्रचंड मोठं टार्गेट दिलंय, डेफिनिशन्स करायच्या. ओके. अरे तुम्ही जर डेफिनिशन्स केले ना, अजून कुठल्या डेफिनिशन्स आहेत? डिफाइन अल्किल हलाइड, डिफाइन अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन. प्रत्येकाची डेफिनिशन मला हवी आहे विथ क्लासिफिकेशन. मग एवढं केलं तर आजच्या टेस्टमध्ये 10 ते 15 मार्काच्या डेफिनिशन्स आहेतच, आहेतच, आहेतच. बरं डेफिनिशन झालं की डायग्राम. एकच टॉपिक 4 डायग्राम. ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल. अजून कुठले डायग्राम रे? लीड स्टोरेज सेल आणि चौथी कुठली राहिली? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. 4 डायग्राम फक्त करायच्या. एक येणारच परीक्षेत लक्षात घ्या. ओके. डायग्राम पण झालं. ओके. लॉज, लॉज मात्र भरपूर आहेत. कोहलार्स लॉ आहे. ओके. हेनरीज लॉ आहे. राउट्स लॉ आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. हेस लॉ आहे. जास्त नाहीयेत. लॉ सगळे करा. मग डायग्राम 4 आहेत. लॉज पण 5-6च आहेत. ते झाल्यानंतर काय? सोपे डेरिव्हेशन्स. मी तुम्हाला सांगू का? रिलेशन बिटवीन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठल्या आहेत माहिती आहे का? डेल्टा टीबी, डेल्टा टीएफ, त्याच्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास मध्ये रिलेशन. हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. अजून मी तुम्हाला सांगतो, की अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर हे तर फिक्सच असतं रे, रिलेशन बिटवीन पीएच आणि पीओएच. ओके. त्यांच्यात रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू आणि त्याचबरोबर मग वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, त्याच्यानंतर हाल्फ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर त्याचं एक्सप्रेशन. हे एवढं करावं लागेल. म्हणजे अजून 10 मार्काची तयारी झाली. ओके. 10 20 मार्क झाले बाळांनो लक्षात घ्या. आता मेन पॉइंट काय, की चला सुरुवात करतोय आपण. सुरुवात करतोय. मग डेफिनिशन्स केल्या का केल्या. लॉज केले का केले. डायग्राम केल्या तर केल्या. डेरिव्हेशन्स सोपे आहेत. फिनिश. हे तर इतकं सोपं आहे की विचारूच नका. हेही तितकंच सोपं आहे. बरं आता ह्याच्या पुढं काय करायचं? सगळं झाल्यानंतर एवढं काय केलं, त्याच्यानंतर काय करायचंय? सांगू का? डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश म्हणलं की पहिला प्रश्न ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी. ओके. दुसरा प्रश्न आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस. अजून डिस्टिंग्विश मध्ये आहेत भरपूर बरं का. अजून मेन इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश मी तुम्हाला सांगतो. कुठला माहिती का? स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट बहुतेक चेक करा बरं का. अजून कुठला आहे? क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, आयोनिक अरे वाय लर्न ओपन करा.
वाय लर्न ओपन करा. प्रत्येक टॉपिकमध्ये कोणते-कोणते डिस्टिंग्विश आहेत ते बघा लक्षात घ्या. कुठले-कुठले डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत ते करा हे लक्षात घ्या. बरं. आता मी तुम्हाला सांगू का? आता एवढं मी सांगितलं तुम्हाला डायग्राम करा, डिस्टिंग्विश करा. पेपर तर माझ्या समोरच आहे लक्षात घ्या. डिस्टिंग्विशचा प्रश्न आहे का? आहे. डायग्राम आहे का? आहे. डेफिनिशन्स आहेत का? आहेतच. खूप छान. कॅटलिस्ट वरती पण प्रश्न आहे. मग मी तुम्हाला सांगतो, वायवा 1 आत्ताच्या आत्ता बघायला घ्या. आज मी फिजिक्सचा होमवर्क देतोय का? नाहीये. केमिस्ट्रीचा होमवर्क देतोय का? नाही. ओय, मॅथ्सचा होमवर्क देतोय का? नाहीये. केमिस्ट्रीचा द्यायला लागलोय बरं का. केमिस्ट्रीचा होमवर्क देतोय लक्षात घ्या. बरं. आता मी तुम्हाला सांगतो आणखीन व्यवस्थित आता लक्ष द्या. मला सांगा बघू, सॉलिड स्टेट म्हणलं की कसा अभ्यास व्हायला पाहिजे? सांगतो. न्यूमेरिकलचा अभ्यास केला पाहिजे. मग रिलेशन बिटवीन ए आणि आर आहे ना टेबल ते. पॅकिंग इफिशियन्सी, डेन्सिटी कराच. ए इक्वॉल्स टू ट्वाइस आर सिंपलसाठी, सिंपल क्यूबिकसाठी. ए इक्वॉल टू 2 रूट 2 आर एफसीसीसाठी. आर इक्वॉल्स टू रूट 3/4 इंटू ए बॉडी सेंटरसाठी. अरे सीईटी दरवर्षी याच्यावरती प्रश्न आहे. एज लेंथ देतात, रेडियस विचारतील किंवा फॉर्म्युला तरी विचारतील किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स 1, 2 आणि 4. कोऑर्डिनेशन नंबर 6, 8, 12. आता हे 6, 8, 12 ते टेबलमध्ये काढून बघा. सिंपल क्यूबिकसाठी कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. बॉडी सेंटरसाठी 8 आहे आणि एफसीसाठी 12 आहे लक्षात घ्या. म्हणजे सॉलिड स्टेट फिनिश झालं लक्षात घ्या आपलं. म्हणजे मुद्दा असा आहे, की आता तुम्हाला गंमत सांगू का रे, मला सगळ्यात भारी वाटतो ना ते ग्रुप 16, 17, 18 असेल किंवा ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन असेल, कोऑर्डिनेशन कंपाउंड सांगतो हे 3 टॉपिक म्हणजे लॉटरी आहे. पहिल्यांदा तुम्ही काय करा, त्याचं एनॉमलस बिहेवियर करा, ऑक्सिजन आणि फ्लोरिनचं. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज करा. त्याच्यानंतर तुम्ही इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर करा. त्याच्यानंतर तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटचा एक फॉर्म्युला आहे एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2 बोहोर्स हे सिम्बॉल. त्याच्यानंतर तुम्ही सांगतो व्हीबीटी करा. ओके. त्याच्यानंतर तुम्ही व्हर्नर्स थिअरी बघा. आता ॲक्चुअली सांगू का तुम्हाला मी? सगळ्यात इम्पोर्टंट आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये. अरे 3 टॉपिक मिळून किती मार्क आहेत? भयंकर मार्क आहेत लक्षात घ्या. खूप चांगला स्कोर तुमचा होणार लक्षात घ्या. खूप, खूप, खूप तुमचा छान स्कोर होणारच आहे. बरं, मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की हे जे आहेत ना क्वेशन्स हे जे तुम्ही करताय, हे जे मी तुमच्याकडून करून घेतोय. बरं, बोर्डच्या एक्झामच्या वेळेस ना एवढा सुद्धा मुलांचा अभ्यास होत नाही. हां, आदल्या रात्री तेच करत बसलेले असतात. मग तुम्ही मला फॉलो करताय. रोज एवढा जोरात अभ्यास करताय. तर हे पण एकदा एक्झाम द्याच. किती मार्काचा पेपर अटेम्प्ट करताय ते बघा आणि पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.